नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. बातमी आहे गांधीनगरमधून. वळिवडे हद्दीतील शांतीनाथ बाळगोंडा पाटील यांच्या जनावरांच्या गोठा प्रकल्पातील 18 दुभत्या गायी वाळलेल्या चाऱ्यातून निर्माण झालेल्या आम्लपित्तामुळे मृत्युमुखी पडल्याने या दूध उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील चिंचवाड इथले अल्पभूधारक शेतकरी शांतीनाथ बाळगोंडा पाटील यांची शेत जमीन चिंचवाड इथं पंचगंगा नदीकडे असल्याने ती नदीबुड आहे. त्यामुळे पाटील यांनी वळिवडे गावच्या हद्दीतील मालती दोशी हायस्कूल जवळील शेतजमीन दरमहा 15,000 भाडेतत्वावर घेऊन बँकेचे कर्ज घेऊन गेल्या 3 वर्षांपूर्वी जर्सी गायराचा मुक्त पद्धतीचा गोठा केला आहे. यामध्ये जवळपास 23 गायी पाळण्यात आल्या होत्या. त्यातील 20 गायी दुभत्या होत्या. दररोज 100 ते 125 लिटर दूध संकलित करून वसगडे इथल्या एका दूध संस्थेच्या माध्यमातून ते गोकुळ दूध संघाला पाठवले जात होते. गेल्या शुक्रवार शनिवारी यातील काही गायी आजारी पडल्या. गोकुळ दूध संघाचे वैद्यकीय अधिकारी उपचार करत होते, पण त्यात त्यांना यश येत नव्हते. ही संख्या वाढत गेली. शनिवारी सायंकाळी यातील 2 गायी दगावल्या. त्यानंतर गायी मृत्युमुखी पडण्याची मालिका सुरू झाली. रविवारी सकाळीपर्यंत 9 गायी मृत्युमुखी पडल्या. ही घटना आमदार अमल महाडिक यांना समजताच त्यांनी गोकुळ दूध संघात संपर्क साधून यंत्रणा गतिमान केली. गोकुळ दूध संघाचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत गायरांचे शवविच्छेदन केले. मृत झालेल्या गायींच्या पोटामध्ये वाळका चारामुळे आम्लपित्त तयार होऊन त्याचे विषात रूपांतर झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात गायींचा मृत्यू झाल्याचा अहवाल सादर करण्यात आला. एकूण 23 पैकी 18 गायींचा मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच या परिसरातील शेतकऱ्यांनी धाव घेऊन पाटील कुटुंबियांना आधार देण्याचे काम केले. गोकुळ दूध संघाने या पिढीत दूध उत्पादक शेतकऱ्याला तात्काळ मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.